नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 24 सोडवणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅब आवरवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टायपिंग प्रॅक्टिसची जी परीक्षा आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे। इथून नेक्स्ट वर क्लिक करा आणि याच्यामध्ये तुम्ही टायपिंग करू शकता मराठी लँग्वेजची, इंग्लिश लँग्वेजची आणि हिंदीची। त्यानंतर सेव्ह करायचं आहे त्याला। येस आय एम वर क्लिक करून बघा, याच्यातनी आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। अशा प्रकारे आपलं टायपिंगची एक्झाम झालेली आहे। नंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। यामधलं प्रोसीडवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन विचारलेले आपल्याला, तर ते दोन्ही क्वेश्चन सोडवायचे आहे। पहिला क्वेश्चन पहा, एक्सेलमध्ये रेडीमेड डॉक्युमेंट्स मिळवण्याकरिता योग्य त्या टिप्स निवडा म्हटलेला आहे। तर एक्सेलमध्ये आपल्याला रेडीमेड डॉक्युमेंट घेण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा बघा, की कोण फाईल टॅबवर जायचं आहे, न्यू वर जा आणि त्यानंतर टेम्पलेट घ्यायचं आहे। तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे। नेक्स्ट, नंबर फॉर्मॅट चेंज करण्याकरता कोणती स्टेप योग्य असेल म्हटलेलं आहे। तर नंबर फॉर्मॅट चेंज करण्याकरता बघा, आपल्याला होममध्ये जाऊन नंबर्समध्ये जायचं आहे, त्यानंतर करन्सीमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला नन्सवर क्लिक करायचं आहे। तर 1 नंबर आहे याचं उत्तर। त्यानंतर एस करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। बघा, नॉलेज चेकचा पहिला क्वेश्चन इथे आलेला आहे। पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर शो रो हेडर आहे। अकाउंट नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह म्हणजेच भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता करन्सी टाईप तुम्ही सिलेक्ट करणे गरजेचं आहे म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर रुपीज आहे। प्रोजेक्टेड कॉस्ट व ॲक्च्युअल कॉस्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलममध्ये काय घडते म्हटलेलं आहे। तर डिफरन्सेस कॉलममध्ये व्हॅल्यू लाल रंगातने आपल्याला शो होते। तर याचं उत्तर पहिलं आहे। महिन्याच्या खर्चाचा शीट मेंटेन करण्याचा फायदा काय असतो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बघा, पहिले आहे, दुसरे आहे आणि त्यानंतर तिसरं आहे, शेवटचं नाही आहे। MS एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव्ह बटन ओळखा म्हटलेलं आहे। तर इथे 4 नंबरवर दिलेलं आहे। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा, आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे नॉलेज चेक। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। बघा, याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आलेले आहे। तर पहिला क्वेश्चन इथून सुरू करायचा आहे। काम ते दाखवण्यात आलेल्या शीटमध्ये सेल B15 कॉस्ट ऑफ सेल सिलेक्ट करा म्हणते। तर बघा, याच्यातनी सेल B15 ला सिलेक्शन करायचं आहे। सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर त्याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे। तर मिडल अलाइनमेंट या ठिकाणी आहे। तर इथून मिडल अलाइनमेंट द्या आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा, दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रकाश स्टेशनरी स्टोअर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते अलाइन लेफ्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर पहिले ज्या नावाला सांगितलं त्याला सिलेक्शन करून घ्या आणि कोणत्या साईडला अलाइन करायचा आहे, लेफ्ट साईडला, तर याच्यातून त्याला लेफ्ट करायचा इथे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। दिलेल्या एक्सेल शीटमध्ये D9 व D9 टू F9 सेल सिलेक्ट करा म्हटलेलं आहे। तर D9 पासून तर F9 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे। अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केल्यानंतर त्याला आपल्या मर्ज करण्यासाठी मर्ज अँड अक्रॉस याचा वापर करा म्हटलेला आहे। तर त्याला मर्ज अक्रॉस करायचा, इथून मर्ज अक्रॉस केलेला आहे। त्यानंतर त्याला राईट अलाइन द्यायची आहे। तर अलाइनमध्ये जा आणि याच्यातून राईट अलाइनमेंट इथून त्याला द्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्कशीटमध्ये F3 सेल सिलेक्ट करा म्हटलेला आहे। तर कॉलमचा F घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 3 निवडायचा आहे। F3 ला सिलेक्शन केल्यानंतर बघा,
त्याचा फॉन्ट साईज किती करा म्हटलेला आहे 10. तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन त्याची साईज निवडायची आपल्याला 10 साईज निवडल्यानंतर त्याला फिल कलर रेड द्यायचा आहे. तर फिल कलरमध्ये जा आणि त्यातून रेड कलर द्यायचा आहे फिल, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन पहा. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉन्फिगो IT सर्व्हिसेस टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि त्याचा फॉन्ट साईज 20 करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे. तर त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या, फॉन्ट साईजमध्ये जायचं आहे आणि इथून त्याची साईज आपल्याला 20 वाढवायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा इथे प्रोसेस फोलिओ आहे. तर आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे आणि 1 मिनिटाचा टाईम झाल्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे यामध्ये ते सोडवायचे आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर बघा पहिला क्वेश्चन्स मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बॉक्समध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्स टाईप करा. परिणामामधून हाऊस होल्ड मंथली बजेट शीट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा म्हटलेलं आहे. तर पहिले सर्च बॉक्समध्ये जा, त्याच्यामध्ये सर्च करायचं आहे इथून आणि त्यानंतर आपल्याला जे सांगितलं असेल त्या नावाची शीट घ्या आणि इथून क्रिएट करायचं आहे आणि नंतर त्याला सेव्ह करा. एक एक्सेल शीटमध्ये रो आणि कॉलम्स आपल्या गरजानुसार जोडू किंवा काढू शकता. आता पहिल्या सेलवर रो टाका म्हटलेला आहे. तर पहिल्या सेलवर आपल्याला काय टाकायचं आहे, रो टाकायचा आहे. तर त्यासाठी सेलच्या ग्रुपमध्ये जा आणि इथून इन्सर्ट सेलवर क्लिक करा. इन्सर्ट शीट रोवर क्लिक करायचं इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं इथून. नेक्स्ट करन्सी संकेत तो एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्याने कोणत्याही करन्सीचे नाव सूचित करते. आपल्या एक्सेल फाईलमधील नंबरला नंबर्स म्हणून स्वरूपित करू शकता. म्हणजेच दिलेल्या एक्सेल शीटमध्ये देणारे डॉलर संकेताचे चिन्ह रुपीमध्ये बदला म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला करन्सीमध्ये जायचं आहे आणि त्यातून आपल्याला करन्सी निवडायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर सेव्ह ॲज वापरून कामची शीट एक नवीन कॉपी तयार करायची आहे आणि मूळ शीटला सुरक्षित ठेवा म्हटलेलं आहे. तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या शीटला मंथली एक्सपेन्स शीट नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर सेव्ह ॲजचा वापर करून म्हटलेला आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा डेस्कटॉप निवडा म्हटलेलं आहे. तर डेस्कटॉपवर क्लिक करा, त्याला नाव द्यायचं आहे आणि इथून सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे तो. त्यानंतर 5 नंबरला बघा तुम्ही आपल्या वर्कशीटमधून शीट जोडू किंवा काढू शकता म्हटलेलं आहे. आता ॲडिशनल डाटा शीटला आपल्या वर्कशीटमधून काढून टाका म्हटलेलं आहे. तर ॲडिशनल डाटाला सिलेक्शन करा, त्यानंतर डिलीटमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट वर क्लिक करा. त्यानंतर डिलीटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट झालेली आहे. त्यानंतर सेव्ह करा. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. सगळ्यात शेवटी आपल्याला बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. स्टार्ट एक्झामवर क्लिक करा, नेक्स्ट करायचं आहे आणि पहिला क्वेश्चन पहा. USB ची रचना एक्सपान्शन कार्ड्स किंवा स्लॉट्स यांचा वापर न करता विविध बाह्य डिव्हाइसेसना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. बीटची जी संख्या एका वेळी बसमधून जाऊ शकते त्या संख्येला बीट वाईड म्हटल्या जाते. तर चूक आहे. प्रत्येक कॉम्प्युटर सिस्टीममध्ये बसेसच्या 2 प्राथमिक श्रेणी असतात. एक आहे सिस्टीम बसेस आणि एक्सपान्सिव बसेस. तर याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गांना पथवे म्हणतात म्हटलेलं आहे. तर याला काय म्हटले जाते, बस लाईन म्हटले जाते. अशा प्रकारे आपलं सेशन एंड झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा.